हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे, तर माझी सकाळची देवपूजा वगैरे झाली आहे आणि इथे मी आता पोहे बनवते. तर खूप दिवसानंतर पोहे बनवायला घेतले. आमच्या घरामध्ये ना शक्यतो पोहे हे कमीत कमी प्रमाणात होतात किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तर. पण आज घरीच आहे, सुट्टी असल्यामुळं मग म्हटलं चला आता स्वयंपाकाच्या ऐवजी आहे ना, म्हटलं आधी पोहे बनवूया आणि त्याच्यानंतर मग म्हटलं स्वयंपाक बनवूया. तर इथे मी पोहे भिजून ठेवले आणि तेलामध्ये कांदा कापून टाकलेला आहे, बटाटा टाकला आहे, शेंगदाणे टाकलेत आणि छान असे परतून दिले. बटाटा टाकून आहे ना पोहे खूप छान लागतात खायला. जिरा मोहरीची फोडणी देऊन घेते, हिरवी मिरची टाकली आहे, व्यवस्थितपैकी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची टाकून घ्यायची, हळद पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पण ज्यावेळेस आपण बटाटे फोडणीत टाकतो ना तेलामध्ये, तर जरा वेळ झाकण ठेवायचे, म्हणजे बटाटे ना शिजले जातात आणि पातळ चिप्स करायचे बटाट्याचे, एकदम जाडसर बटाटे ठेवायचे नाही. चवीनुसार मीठ टाकते आणि थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे. सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, जे आपण पदार्थ जे काही साहित्य वापरलं आहे ते. आणि त्याच्यानंतर आहे ना पोहे टाकून घेतले, तर व्यवस्थित पोहे मिक्स करून घ्यायचे आहे. छान असे पोहे भिजले, चाळणीने चाळून घेतले आणि त्याच्यानंतर पोहे भिजवले होते. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून लिंबू पिळायचे. तर मी लिंबू काय करते, कढईमध्येच पोहे बनवले ना का कढईतच लिंबू पिळते. वरतून प्रत्येकाच्या डिशमध्ये लिंबू पिळत बसत नाही, तर असं कढईमध्येच लिंबू पिळल्यानंतर आहे ना सर्व पोह्यांना व्यवस्थित मिक्स होतात. वरतून आता कोथिंबीर टाकते आणि छान अशी वाफ काढून घेते, म्हणजे झाकण नाही ठेवत, ते व्यवस्थित अशी परतून घेते पोहे. तर बघा इथं पोह्यांचा आता नाश्ता वगैरे करून घेते आणि मग बाकीचे राहिलेले कामं पण करायला लागतील. स्वयंपाक बनवायला लागेल. तर आमचं कसं सकाळी माझं दररोज असंच असतं आहे का भाजीपोळी जे काही मी बनवते ना तेच आम्ही सकाळी पण खातो आणि ऑफिसमधून आल्यानंतर दुपारी पण तेच खाल्लं जातं. असं वेगळं काही बनवलं जात नाही. पोहे शिरा वगैरे हे असं खूप कमीत कमी प्रमाणामध्ये घरामध्ये होतं, बनवले जातं. पण दररोज म्हणजे आम्हाला भाजीपोळीच लागते. कसं दिवसभर ऑफिसमध्ये राहायचं आणि दुपारचे मग कधी गर्दी असली तर एखादे दिवस नाही आलो तरी काही नाही, पण दररोज आम्ही म्हणजे जेवण करायला दुपारी येतं असं एकही दिवस नाही का दुपारी 2-2:30ला जेवायला आम्ही घरी येते. नाही तर दररोज जेवण करायला घरी येतो. पण मग म्हटलं चला आज घरी आहे तर भाजीपोळी म्हणा किंवा दुसरं काही बनवून खायचं, तर म्हटलं चला आज छानपैकी पोहे बनवूया. तर या तुम्ही सर्वजण नाश्ता करायला. छान असे पोहे बनवले. ओलं खोबरं म्हणा किंवा बारीक शेव पोह्यांवरती खूप छान लागते खायला. तर हे मला म्हणे तू का नाही मला सांगितलं, मी नारळ फोडला असतं, नारळ होतं घरामध्ये. आता इथे मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटली आहे. संध्याकाळी आम्हाला हरिपाठाला जायला लागेल आणि रात्री कीर्तनाला 9 वाजता जायला लागतं. तर कपड्यांच्या घड्या घातल्या का लगेच स्वयंपाक बनवून घेते, म्हणजे कसं हरिपाठावरून आल्यानंतर लगेच जेवण करायचं आणि पुन्हा कीर्तनाला जायचं. तर मग म्हटलं चला कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवूया, म्हणजे घरातले कामं आवरून जातात आणि असेच कपडे ठेवले ना तर ते पण मग पसारा पसारा वरती दिसतो. तर कपड्यांच्या घड्या घातल्याबरोबर लगेच स्वयंपाकाला लागते, वरण भाताचा कुकर लावते आणि हरिपाठाला जाऊ. हरिपाठ 6 वाजता सुरू होतो. तर 6 ते 7 हरिपाठ, मग त्याच्यानंतर घरी यायचं, जेवण करायचं, घरातले कामं आवरायचे आणि 9 वाजता मस्त कीर्तनाला जायचं. तर खूप छान वाटतं आहे. एवढं मस्त आमच्या इथे ना पहिलंच वर्ष आहे सप्त्याचं. 3.5 दिवसाचा सप्ताह आहे आणि पहिलंच वर्ष आहे ना, खूप भारी वाटतं. आपले कामं ते काय कायमच चालू येते तर काय आपल्याकडून संपणार नाही आहे. पण देवाचं पण केलेलं खूप छान असतं आणि स्पीकरचा आवाज एवढा मोठा आहे ना, तर पार आमच्या घराकडे आवाज येतो. साई मंदिरात हा कार्यक्रम चालू आहे, पण स्पीकर एवढा आवाज छान आहे स्पीकरचा ना, संपूर्ण गावामध्ये त्याचा आवाज जातो. तर एवढं मस्त वाटतं ना दिवसभर. छान असं अभंग वगैरे तिथे चालूच राहतात, छान वाटतं. आमचे दादा पण तिथं ज्ञानेश्वरी पारायण वाचू राहिले 3 दिवस. तर आमचे दादा म्हणजे माझे सासरे, घरातले सर्व कामं आवरले आणि हरिपाठाला जायची तयारी झाली. पण आमच्या इथे आले पाहुणे पत्रिका द्यायला आणि लग्नाचं आमंत्रण द्यायला. हा, तेव्हा यांची गाडी नव्हती, हे मला सांगतात. आमच्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे का काय ती? या मामा, आमच्या लग्नाच्या आधीची ती गोष्ट आहे माझ्या मते. बसा.
कोण ग दीदी कुठे तिला विचार ना दीदी कुठे आहे. हो ना तुझं दादू दादू कुठे यांना घर माहिती आम्हाला घर नाही माहिती हो, यांनी बरोबर आणलंय. नाही मी कधीच नाही आलो आले. होतो घरभर मी त्याच्यात बापरे नीला पण नाही मी आले. हा तुम्ही नव्हते येईल ना तुम्ही पहिल्यांदाच आले. काय meetingला आली का काय काय येते काय काय निघून जाते. मग मोकळे जा मग झाली काही तयारी? पुरत नाही मला ना. विषय झाला आताच अजून 10 मिनिटं नाही झालं लग्नाचा विषय काढला आणि लगेच तुम्ही आले. बापरे, साड्यांवर नाव- वरमाई घरी आले ना मग रवी काका फार दिवसाने आले ना आमच्याकडे. जाता द्यायला. माईचीकडे आले का आमच्याकडे बरं का. तिला पैसे चालू झाले. ह्या काकू वरमाई आहे नवरदेवाची आई आणि आमचे भाऊबंद पण लागतात. तर त्यांच्याच मुलाचं लग्न आहे आणि ज्या वेळेस मी आमच्या गावाला राहायचो ना तर आम्ही दोघी जणी सोबत कपडे धुवायला असायचो नदीवरती. तू साडी गोंधळा तुझी काय आहे नाव. शारदा विनंती करतो की व्यासपीठावरती यायचंय. कांबडी बाबा. सन्माननीय हार्मोनियम वादक कमळाकरजी दादा वारगडे आपणास विनंती आहे की आपण देखील स्टेजवरती स्थान. डी.के. पाटीलचे खूप मोलाचं सहकार्य ते अर्थाने की सर्व गरीब जनतेला ते न्यायाच्या बाजूने न्याय कसा देता येईल यासाठी अनंत वर्ष या ठिकाणी अहोरात्र सेवा देत आहेत. डी.के. पाटील साहेब यांचं स्वागत सन्माननीय कांबडी बाबा यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. खूप असं सहकार्य करणारे किसन बाबा पाटील वासेळा गावचे असतील, हरिभक्त परायण देवराम महाराज गवारी पळसुंडा गावचे असतील, यांनी कृपया पुढे येऊन बसायचं आहे. अगदी पहिल्या दिवसापासून खरं तर आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असणारे आणि त्यांच्या अनमोल अशा उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाटायला आलेले सर्वात मोठं भाग्य आहे आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर या सर्वचे महंत आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांच्या हातून आपण या ठिकाणी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम सुरू करूयात आणि उपस्थित त्यांच्या बरोबरीने असणाऱ्या सर्व मान्यवरांना सुद्धा मी सूचना करतो की या ठिकाणी त्यांच्या समवेत त्यांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम आपण सर्वांनी या ठिकाणी सुरू करायचा आहे. या बाबा काशीनाथजी महाराज महामंडलेश्वर, त्याचबरोबर आमचे सन्माननीय सापटे बाबा, देवीदास महाराज जाधव यांना विनंती करतो, दिगंबर महाराज, उपस्थित सर्वच मान्यवरांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये या करावा. हरिभक्त परायण गुरुवर्य कैलास दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतो. भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते हर हर महादेव. वारकरी संप्रदायाच्या या ठिकाणी कोती बाबा असतील, करोलचे वारकरी असतील, सर्वांना दीपज्योती फिरवायचे. डावीकडनं उजवीकडं, उजवीकडनं डावीकडं अशी नको, लक्षात घ्या. सर्वांनी मिळून स्मरण करायचे आहे. सगळ्यांनी पाठीमागे म्हणायचे आहे, मी अविवेकाची काजळे उजळे, योगिया पाहे दिवाळे निरंतर.
असं ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण करून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. त्यांचं स्वागत होणं क्रमप्राप्त आहे आणि म्हणून त्यांचं स्वागत आपल्या मंडळाच्या वतीनं झालं पाहिजे या न्यायाने या ठिकाणी महामंडलेश्वर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतो, सन्माननीय आपले या भागाचे माजी आमदार, चला पटापट थोडं घ्या. वारकरी उपर वारकऱ्यांनी मागे तोंड करायचं आहे. वारकऱ्यांनी मागे तोंड करायचं आहे. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराज की जय. पार्वतीपती हर हर महादेव. स्टेजवरती यांचं स्वागत केलं. आमच्या दादांनी 3 दिवस ज्ञानेश्वरी पारायण वाचलं तर त्यांचंही इथं स्वागत केलं. आणि चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.